नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला. आज आम्ही जाणार आहोत ठाण्याच्या तुळजादेवी मंदिरात. तर तुम्ही आमच्यासोबत राहा, बघा तुम्हालाही कसं वाटतंय. सकाळचे आता वाजले 5:30 आम्ही निघालो आहोत. आज आम्ही अभिषेक करणार आहोत तुळजादेवी मंदिरात. तुम्ही बघतच राहा. केशवाय स्वाहा, नारायणाय स्वाहा, माधवाय स्वाहा. गोविंदाय नमः. नमस्कार करायचा. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, बलवनाभाय नमः, दामोदराय नमः, सुदर्शनाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, लोकचयाय नमः, नारायणाय नमः, चिताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. अद्यपूर्वोच्चारदेवं गुणविजयगणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ सुगोत्र काश्यपकुलगोवत्रोत्पन्नाय पूर्णनाम नेहा यजमानः सकुटुम्बः सपरिवारः म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त वेदोक्त विधियुक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम कुलस्वामिनी कुलदेवता श्री तुळजा भवानी निरंतर कृपाभक्ती आशीर्वाद प्राप्त्यर्थम माघ पौर्णिमा पुण्य पर्वकाल निमित्तेन यथाशक्ती अभिषेक पूजन करिष्ये. सरळ सुरू घालायचं घेतलं देवीवरती बाई घालायची. ओम हिरण्यवर्णामृणीगोणीरस्यां हिरण्यवर्णामृणीगोणीरस्यां तामावह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी नस्यां हिरण्यविन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृतमद्यामस्त्रीनाथप्रमुदन्विषयं दैवीमुपवै श्रीर्मा देवी दुसरां तां सुस्मिता हिरण्यप्राकारां महार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां धाम्योपवैत्यां चन्द्रां प्रभासामि सदाङ्गरन्तीं सिन्धुके देवदुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमां प्रपद्ये लक्ष्मी शिरान्नावृणे आदित्यवर्णयित पदोति जातो वनस्पतिस्तवृक्षो बिल्वातस्य कलान्तर्धानन्दो मायान्तरायाच्च बाह्यालक्ष्मी उपैतुमां देवसखकीर्ते च मयिना सह प्रादुर्भूतो सराष्ट्रैस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे शुक्तिपासामलाञ्ज्येष्ठामलक्ष्मीनाशयामि भूतिं समृद्धिं च सर्वादिदुर्विघ्नात् गद्दद्वारा दुरादर्शात्तुष्टां त्रिश्रीणीश्वरीं सर्वभूतानां तान्यौपवैश्यां मनसत्काममाकुतिं वाचित्यमशिमं पशूनां रूपमन्यस्य महीश्री शैतां यशः कर्दमेन प्रजाभूतामयि सम्भव कर्दमश्रियं वासयिनं कुले मातरं पद्ममालिनीम् आपस्रजन्तु सिद्धान्तिकी प्रसन्नुग्रहिणीच देवी मातरं प्रियं वासयिने कुले आर्द्रां पुष्कर्णीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्यं लक्ष्मीं जातवेदो मावह आर्द्रां यत्कर्णीं निष्ठिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्यं लक्ष्मीं जातवेदो मावह तामावह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्या हिरण्यं प्रभूतं गावोदस्वश्वान् विन्देयं पुरुषाणं यशुचि प्रयतो भूत्वा जुहुयाद्दाजमनमं सुप्तं मन्त्रधर्जं च श्रीकामस्तकं जपेत्. द्यौः शान्तिरन्तरिक्षभू शान्तिः पृथिवी शान्तिरापाः शान्तिरोगदयाः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञ शान्तिः शान्तिरेव शान्तिः
सामा शांती जतो यथाः समीह सैकतो नो अभयं गुरु शन्नाः कुरु प्रजाभ्यो भयन्नाः पशुभ्यः पूर्णवः सर्वे कां वायकवेदाना गुरदो यत्साम सर्वे का वैदमेतदवेदाना गुरदेनाभिकिञ्चति ॐ शान्ति शान्ति शान्तिः श्री तुळजा भवानी देव्यै नमो नमः अमृतमहाभिषेकस्नानं समर्पयामि नमस्कार करायचा नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्ये भद्रायै नियता प्रता स्मतां तुळजा भवानी माते की जय हा जेवणच घेऊ जा. हा कुंकू लावून फक्त साडीच्या आतमध्ये पहिले आम्ही साडी आतमध्ये घेतील मग त्याच्यानंतर ओटी नंतर आरती झाल्यावरती भरतील. पौर्णिमेचा कलर देऊ का? पौर्णिमा आज पौर्णिमा आहे ना पौर्णिमेला आपल्या इथं गुलाबी असे पत्ते सर्व शुक्रवार येतात मंगळवारी लाल मोठे तार झाले त्यांनी बघ कशी गुलाबी आणले तुम्ही लाल आणले बरोबर त्याने हिरवे दिले हे हळद कुंकू लावून त्याला काय करतील साडी घेतील हा ओटी आहे ना तुझ्याकडेच ठेव नंतर मग आहे ना ओटी आहे ना तुळजाभवानीची पण आणि कालिका मातेला कमवतो मूर्ती मात्र कालिका माते ही आहे ना ही देवी म्हणजे असं तुळजापूरच्या देवीला असं म्हणतात की ही देवी असुरांचा नाश करते व भक्तांची खूप चांगल्या प्रकारे रक्षा करते.
तुळजाभवानी देवी ही छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य देवी पण आहे. अर्थात ती भोसले कुटुंबाची कुलस्वामी देखील आहे. त्या देवीला ना स्वयंभू देवी आणि जीवदायी शक्ती असं मानलं जातं. तनुजा, बोल ना. ऐक ना, आपण किती नशीबवान आहोत ना, आपल्याला तुळजाभवानीचं दर्शन ठाण्यातच होतं. हां नेहा, तुला माहिती आहे का माझी कुलदेवत पण तुळजाभवानी देवीच आहे. हो का? हां, मागच्याच वर्षी मी ताई आणि आईसोबत तुळजापूरला गेले होते आणि या मंदिराची रचना आणि मूर्ती ही हुबेहूब ऑलमोस्ट सेम आहे. ते येऊन किती प्रसन्न वाटतं ना. हो, खूपच प्रसन्न वाटतं. हे प्रसन्न होण्याचं कारण असं असावं की ही 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे आणि त्याचं एकदमच हुबेहूब वर्णन इथे ठाण्यामध्ये झालेलं आहे. आपलं कधी चालू झालेलं आहे? 2025ला 30 सप्टेंबर 2025ला याचं उद्घाटन झालं होतं. मूळ प्रकृती जेव्हा आपण एखादं झाड लावतो तर ते वरती आणि खाली आहे. मूळ प्रकृती म्हणजे खालचं मूळ, भक्कम मजबूत धरून ठेवणार आणि वरची प्रकृती जीवन रक्षा करणार म्हणजे आपण खातो पितो ना, हां, तर ते महत्व आहे. मूळ माया मूळ प्रकृती, आदी माया आदी शक्ती, चौसष्टी योगिनी, जगदंबे तुझ्या नावाने सांग बोला म्हणून मी यांना 2 शब्द सांगते. तुझी स्तुती वर्णन जगदंबे. महामाया, आदिमाया, योगमाया, यागमाया, मूळमाये, मूळ प्रकृती जगदंबे, महामंगला, महादेवी, महामाया, महादेवी, महामाया, महामंगला, महामंगल दिवासनी, महामंगल धारणी, महामंगल करणी, महामंगल शुभदायिनी, महामंगल यशदायिनी, महामंगल धनदायिनी, महामंगला शुभकर्म फल प्रस्तुता जगदंबा भवानी. ती जेव्हा शुभकर्म तुम्ही पुण्यकर्म केलेले असेल हां आणि तुम्ही वाईट वेळात अडकलेले असाल, शरीर मिळेल त्यावेळेस ती येऊन सगळी तुम्हाला मदत करणार. असं हे मूळ मायेचं मूळ रूपाचं हे आहे. आणि सर्व मंगला, ती सर्व मंगल आहे. आज मंगलगडावर सुद्धा आज मंगला उत्सव आहे. मच्छिंद्रनाथाला अंबाबाई दिसली होती, बोलली होती, राहिली होती म्हणून आजचा माघी पौर्णिमा मोठा उत्सव आहे. पौर्णिमेच्या दिवशी त्या गडावर दिसली होती, त्यांची समाधी होती. तर आजचा माघी उत्सव तिकडे आणि तिकडे पण अंबाबाईच आहे. तर आई अंबाबाई तुझा उगमस्थान तुळजापूर आहे आणि बाकी तू विश्वस तुझ्या घरे प्रत्येक ठाई तुला आवडीने बोलून घेतलंय आणि तुला स्थान दिलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. तर मूळ स्थानाला नमस्कार करून सकाळी म्हटलंय तर तू इकडेच आहेस, तर यांना जरा दृष्टांत दे. कारण जेव्हा मला इकडे यायचं असतं तेव्हा तिला म्हणते माझ्या आधी तू हजर राहा, मला तुला नमस्कार करायचा आहे ठाण्यामध्ये आणि तू येते पण करते पण. चला जगदंबे, हे अंबाबाईचं असं आहे की ऋण रोग दारिद्र्य पाप अशपूर्ती भय शोक मनस्ताप क्लेश चिंता याच्याबद्दल जर तुम्ही पाप केलेलं असेल तर याच्यात मोठी आई आहे आपली थोरली आई जे म्हणतो आपण काय त्या स्वरूपात ती प्रकट होते आणि आपल्याला माफ करते आणि याच्यातून मुक्ती देते. आणि तुमची जी पण इच्छा असेल तिचं तोंड बघायचं नाही, आपलं तोंड दाखवायचं. असं नाही आहे की आपण तिचं तोंड बघतो, ती पण आपलं तोंड बघते मी हारते बराबर. काय आपण तिला शिळा म्हणू शकत नाही. ती जागृती ऐकते, समाधी स्थितीमध्ये आहे म्हणून आणि तुमची मनोकामना मनामध्येच तथास्तु म्हणून पूर्ण करून देते. असं आई तुळजाभवानीचं वर्णन आहे. मला जायला आहे काय आहेत ना? नाही तर बघा जर तुम्हाला तुळजादेवीच्या मंदिरामध्ये व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही ठाणा स्टेशनवरून 3 किलोमीटर पाचपाखडीच्या इथे हे मंदिर आहे. तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. खूप सुंदर असं मंदिर आहे. यांचा हा व्हिडिओ बनतोय अंबाबाई, त्याला खूप लाईक मिळू दे. हां आणि जगदंबे, जसं मी सकाळी म्हटलंय तर तू इकडेच आहेस, तर यांना जरा दृष्टांत दे.
अशा प्रकारे आमचं खूप सुरेख असं दर्शन झालेलं आहे तुळजाभवानीचं. आमचे पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.